पाणी प्यायला बसलो होतो, ज्वारी काढतोय दोघी जणी. ऊन उतरल्यावर आलो होतो आणि लालू काळू पण आले होते. पाखरं बघा किती आहेत. आवाज येतच असेल तुम्हाला. तर सगळेजण हाकलून लावताय, त्या बिचाऱ्यांनी जायचं कुठं बघा. आवाज पण येतोय, पाखरं जे हाकलण्याचा आवाज येतोय. आणि गणेश पण घरीच आहे आज. पप्पा घरी आहेत म्हणून घरी थांबलाय. आणि मागची जी ज्वारी आहे गणेशने एकच दिवस काढू लागितली आहे ना. एक दिवस आम्ही गहू भरत होतो का, त्या दिवशी काढू लागितली आजीला. आणि परत काय आला नाही इकडे. नुसताच म्हणतो मी तुम्हाला करू लागतो पण आला नाही. दिवस आता मावळत चाललाय. तर चला आता काय करतो, पटपट अजून आम्हाला दोघींना 3 पाचुंदे काढायचे. तर आता आम्ही 7 वाजेपर्यंत काढणार आहे आज. कारण घरी गाईचा खुराक वगैरे भिजत घालून आलोय. आणि काही आता हे नाहीये, म्हणजे घाई नाहीये जाण्याची. येताना चहा वगैरे मस्त आम्ही दोघी जणी काय करतो, येतानाच पिऊन येतो. कारण मग काय होतं, जसा दिवस मावळन तसं मला तरी चहाची तलप होते. कारण मला चहा खूप आवडतो. आणि मला कमेंट्स भरपूर अशा आलेल्या आहेत. तर मला आता व्हिडिओ करायचा आहे त्याच्यावरती. आम्हा दोघींना काय वेळ भेटत आता उद्या काय करू, आता आपण लवकर येऊ, 10 मिनटं मस्त रानात बसू आणि छान असा एक व्हिडिओ करूया आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊया. तर काल मला एक कमेंट्स आली आहे आणि कमेंट्समध्ये विचारलंय की तुम्हाला गणेश हा एकटाच मुलगा आहे का, मुलगी नाही आहे का. तर मला 2 मुली आहेत. आमच्या चिव आणि तन्वी. ही माझी 2 रत्न तळेगावला शिकायला असतात, आहे का नाही आत्या. तर आमच्या आत्या मामाच्या तिकडे माझी बहीण, म्हणजे माझी बहीण, आम्ही दोघी बहिणी बहिणी जावा जावा आहोत. मग जवळजवळ घर आहेत माझ्या आईचं आणि भावाचं पण. मग ते दोघीजणी तिकडे असतात शिकायला. गावाला कसं लांब आहे, जायची सोय वगैरे म्हणजे कसं गाड्या वेळेवर नसतात आणि आम्हाला रानातली कामं असतात, त्याच्यामुळे कुठे हे करता येत नाही. मग त्या दोघी तिकडे शिकायला आहेत. तर मला कमेंट्समधूनच रिप्लाय देण्यापेक्षा आपण त्याच्यावरती छान असा एक व्हिडिओ करूया. तर मला कमेंट्स पण आलेले आहेत की ताई मी एक व्हिडिओ टाकली आहे दुपारी. त्याच्यात मी म्हटलं की तुम्हाला माझी स्टोरी जर ऐकायची असेल त्याच्यावर व्हिडिओ करू का. तर कमेंट्स यायला लागलेत की ताई तू बनव व्हिडिओ. तर आम्हाला आता वेळ काढून व्हिडिओ बनवायचा आहे. आम्ही कुठे कुठे कामं केली, कुठे कुठे होतो, लग्नानंतर कसं कसं फिरलो आणि फिरून कुठं आलो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्यासोबत आत्या मामा पण होते आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे कुठं राहिलो, कसं काय काय सगळं मी तुम्हाला ना त्याच्यावरती खूप छान असा एक व्हिडिओ बनवेन. तुम्हाला पण ऐकायला आवडेल असं मला तरी वाटतंय. तर मग असं आहे की मला गणेश छोटा आहे. आधी 2 मुली आहेत आणि गणेश त्यांच्यानंतर आहे. मग त्या दोघी तिकडे शिक्षणामुळे राहत आहेत आणि गणेश आमच्याजवळ असतो. त्याच्यामुळे काय वाटतं, बरेच जणांना असंच वाटतंय की गणेश हा एकटाच मला मुलगा आहे म्हणून. चला उरकतो, कारण असंच व्हायला लागलंय. रोज रोज काय व्हायला लागलंय, ज्वारी काढायची कमी कमी व्हायला लागली. भेटूया पुढची